Hello dear students, I am Mr. Kailas Tidke, lecturer in English, CSMS College of Polytechnic Aurangabad. In this video, we are going to discuss about the second semester subject, that is BCC 22009, Business Communication Using Computer. Now see, this subject is only practical one. We don't have any type of theory paper. So on that point of view, we are going to discuss 16 practicals in this particular subject in the second semester. So let's start with the first practical. The first practical is explain the importance of business communication for an organization using case study. आता पहा, या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो की या प्रॅक्टिकल मध्ये एक तुम्हाला केस स्टडी करायची. कुठली तरी सपोज या ठिकाणी मी एक ऑर्गनायझेशन घेतलेली आहे, दॅट इज एमवे. ओके, या एमवे नावाच्या ऑर्गनायझेशनची तुम्हाला एक केस स्टडी करायची की या ठिकाणी बिझनेस कम्युनिकेशन कशा पद्धतीने केलं जातं. ओके, त्या कंपनीची हिस्ट्री थोडक्यात लिहा, त्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज किती आहेत वगैरे वगैरे, ही सगळी जनरल इन्फॉर्मेशन यू नीड टू जॉट डाऊन. लाईक दिस एमवे वॉज सेटअप इन 1959 with only disused service station as a base. Today Amway is one of the world's largest direct sell companies. या ठिकाणीच मी दिलेली तुम्हाला डायरेक्ट सेल कंपनी आहे ती. ठीक आहे, त्याच्यानंतर 2.5 million independent distributors are there. Then 70 in more than 70 countries this company is operating. There are 35,000 independent distributorship in UK, Republic Ireland, China, Iceland and India at large. Okay, so ही त्याची हिस्ट्री आहे. आता याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत नेमके, की बिझनेस कम्युनिकेशन करत असताना तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स फाइंड आउट होतात हे तुम्हाला थोडक्यात याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर ही क्रिटिकल स्टडी याच्यामध्ये अशी केलेली आहे की ती क्रिटिकल रिलेशनशिप बिटवीन एमवे अँड सेलर ऑर द डिस्ट्रीब्युटर ॲट द हार्ट ऑफ एमवे सक्सेसफुल अप्रोच टू डायरेक्ट सेलिंग. इन द डायरेक्ट सेलिंग, सेल इज अ क्युमुलेशन ऑफ मेनी मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व मार्केटिंग कस्टमर रिक्वायरमेंट. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कस्टमर सोबत त्यांचं बिझनेस कम्युनिकेशन कसं होतं, त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम फेस होतात, किंवा सोशल मीडियाच्या थ्रू त्यांची मार्केटिंग करत असताना कुठले कुठले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात, यालाच आपण काय म्हणतो, केस स्टडी म्हणतो. रिमेंबर, सो दिस केस स्टडी वी नीड टू राईट डाऊन इन द प्रॅक्टिकल. आय विल शो यू. मी तुम्हाला दाखवतो की कुठं कोणत्या सेक्शन मध्ये तुम्हाला ही केस स्टडी लिहायची आहे. ठीक आहे, ही एक शॉर्ट मध्ये हिस्ट्री आहे. यू कॅन रीड इट, यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड रीड लाईन बाय लाईन सो दॅट यू विल कम टू नो हाऊ टू राईट डाऊन द केस स्टडी. हे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, परंतु तुम्ही दुसऱ्या कुठल्याही एखाद्या कंपनीची केस स्टडी लिहू शकता, ऑर्गनायझेशनची केस स्टडी लिहू शकता. ठीक आहे, आता याच्याशी रिलेटेड बिझनेस कम्युनिकेशनचं महत्व काय आहे, काय इम्पॉर्टन्स आहे बिझनेस कम्युनिकेशनचं त्या कंपनीसाठी, किंवा कशा पद्धतीने तिथं बिझनेस कम्युनिकेशन करायला पाहिजे, हे याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली सांगितलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. ओके, नाउ सी, क्लिअर कम्युनिकेशन इज इसेन्शियल व्हेन मॅनेजिंग ऍक्टिव्हिटीज. एमवे नीड टू कम्युनिकेट रेग्युलरली विथ इट्स 35,000 distributors in order to help them prepare for their increasingly challenging role. म्हणजे आपण ऍक्च्युअली त्या कंपनीसाठी काय बिझनेस कम्युनिकेशनचा यूज आहे, किती लोकांसोबत दररोज कम्युनिकेशन केलं जातं, ऑल दीज थिंग्स यू नीड टू राईट डाऊन इन द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये लिहून काढायची आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे, हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पॉज करू शकता. पॉज करून एक एक लाईन तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिकल बुकमध्ये लिहिलं तरी चालेल, ॲज इट इज असाइनमेंट केली तरी चालेल, नो इश्यू ॲट ऑल. हेच बिझनेस कम्युनिकेशनचं परत इम्पॉर्टन्स आपण पाहतोय. याच्यामधले जे सिलेक्टेड इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच तुम्हाला लिहायच्या आहेत. ऑल दीज थिंग्स आर नॉट नेसेसरी टू राईट डाऊन इन द व्हॉट यू कॅन से इन युअर केस स्टडी. ओके, आता इथं एक्झाम्पल सहित तुम्हाला सांगतो, मी डिस्कस केलेलं आहे. मेसेज टू एमवे डिस्ट्रीब्युटर शुड देअरफॉर बी क्लिअर अँड डायरेक्ट ॲज पॉसिबल. ओके, लिमिटिंग एरियाज इन मिस इंटरप्रिटेशन कुड अराइज. आता इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जो दिला जाणारा मेसेज आहे, फ्रॉम पर्सन टू पर्सन, द सर्क्युलेशन ऑफ मेसेज शुड बी क्लिअर अँड ट्रान्सपरंट. ओके, तो मेसेज कसा क्लिअर पाहिजे. जर तो अनक्लिअर मेसेज असेल किंवा कन्फ्युजिंग असेल तर त्यामुळे एम्प्लॉईज मध्ये कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं, किंवा सेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, कस्टमर्स यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन गॅप क्रिएट होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकरता बिझनेस कम्युनिकेशनचं महत्व आहे, किंवा बिझनेस कम्युनिकेशन हे इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्याशी मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो.
आता यानंतर तुम्हाला काही आणखी पुढचे व्हिडिओ, सर्व प्रॅक्टिकलचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. त्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल ई-लर्न इंग्लिश. ओके, आता आपण पाहूयात ॲक्च्युअली की बिझनेस कम्युनिकेशन या पेपरमध्ये या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या टाईपचे असाइनमेंट करायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा सब्जेक्ट कोड आहे याचा 22009 आणि याच्यामध्ये तुम्ही खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण लिस्ट असेल. त्या लिस्टवर जाऊन तुम्ही सर्व प्रॅक्टिकल्स पाहू शकता. लाईक दीज आर दी प्रॅक्टिकल्स. ओके, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन फॉर अन ऑर्गनायझेशन. दुसरा आहे ड्राफ्ट अ जॉब ॲप्लिकेशन लेटर विथ रिझ्यूम युझिंग कम्प्युटर. तर हे आपण 1 बाय 1 नंतरच्या करस्पॉन्डिंग लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर आपण पहिली जी असाइनमेंट आहे त्याच्यामध्ये आपण पाहूयात की आपल्याला कोणती गोष्ट कुठे लिहायची आहे. ही सुरुवातीची असाइनमेंट आहे. रीड द एंटायर philosophy, whatever things are given here, practical significance, then practical outcomes, course outcomes काय आहेत याचे, त्याच्यानंतर कॉम्पिटन्सी काय डेव्हलप होते याच्यामधून, ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. बघा, कम्युनिकेट इफेक्टिव्हली बाय अवॉइडिंग बॅरियर्स इन व्हेरियस फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन्स. हे याचं कोर्स आउटकम आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की हे प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला काय डेव्हलप होणार आहे. तर त्याच्यामध्ये ही ऍक्टिव्हिटी टीचरसाठी आहे. तर इथं खाली केस स्टडी तुम्हाला लिहायची आहे पेज नंबर 3 वर. जी केस स्टडी मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवलेली आहे तीच केस स्टडी तुम्हाला इथे लिहायची आहे. कोणती? ही केस स्टडी. यात इथपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे केस स्टडीची. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला हे सगळं लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर काय आहे तुमचं, इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन कोरिलेटिंग टू दी अबोव केस स्टडी. आता जी ही केस स्टडी या ठिकाणी आपण लिहिणार आहोत त्या केस स्टडीला कोरिलेटिंग इम्पॉर्टन्स काय आहे तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे. पहा, मी हे बघू शकता तुम्ही. सो दिस इज the importance of business communication which is correlating to the proper or given case study. हे सगळे तुम्हाला इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये लिहून काढायचं आहे. ठीक आहे, सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अगेन. आय रिक्वेस्ट यू ऑल and share this video with your friends so that they will get benefit of this. Thank you very much.